सांगाल तुमची उपाध्यक्षपदी निवड झाली सर्वांना प्रथम नमस्कार। आज या ठिकाणी आमच्या आता नवनियुक्त अध्यक्षताई रागिणीताईंनी सांगितलं की सहकार लोकसहकार आमचे मित्र परिवार सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी मागच्या वेळेला जशी बिनविरोध निवडणूक झाली तशीच अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची बिनविरोध निवडणूक या सर्व संचालक मंडळांना या ठिकाणी केली। आमच्या निवडीच्या मागे सर्व श्रेष्ठीगण, सहकार गटाचे, लोकसहकार गटाचे सर्व प्रमुख मंडळी, आदरणीय अण्णासाहेब मनोज अण्णा, तसेच आदरणीय उदय बापू, सुनील अण्णा आणि काकासाहेब या सर्वांनी आणि त्यासोबतच जे आमचं कार्यकारी मंडळ आहे सर्वांनी एक विश्वास ठेवून ताईंवर आणि माझ्यावर ही जी धुरा दिली ती निश्चितच आमच्यावर जरी एक आनंदाची आज बाब असली पण तेवढी जबाबदारीची सुद्धा एक गोष्ट आहे। आणि म्हणून येणाऱ्या काळात जो सार्थ विश्वास या सर्व श्रेष्ठींनी सर्व संचालक मंडळांनी आमच्यावर टाकला आहे त्याला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही यांच्या मार्गदर्शनाखाली करू। या ठिकाणी आमच्या सहकार गट लोकसहकार गटासोबतच प्रगती गटाचे सुद्धा संचालक आदरणीय आमचे मित्र मनोज माळी सर, आदरणीय विजय पवार साहेब, निलेश पाटील सर यांनी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी बिनविरोध पाठिंबा त्या ठिकाणी दिला, कारण त्यांना सुद्धा लक्षात आलं की सर्व एका विचाराची माणसं आणि चांगला न्याय देणारी मागच्या 4 वर्षात संस्थेतील सर्व सन्माननीय सभासदांसाठी चांगला निर्णय घेणारे कार्यकारी मंडळ असल्यामुळे त्यांनी देखील बिनविरोध निवडीस सहकार्य केलं आणि ते सुद्धा आता आमच्या सोबतच आहेत। आज आपल्या गसस सोसायटीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड झाली। अध्यक्षपदासाठी आदरणीय रागिणीताई चव्हाण, उपाध्यक्ष गटासाठी अनिल कौतिक गायकवाड यांची नेमणूक झालेली आहे। तर सर्वप्रथम बघतोय की आम्ही मागच्या 2024 पासून गसस सोसायटीमध्ये अशी परंपरा करतोय की जेणेकरून घोडेबाजार होणार नाही, संस्थेच्या प्रगतीमध्ये बाधा येणार नाही, त्यासाठी आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष हे बिनविरोध निवडावे यासाठी मागच्या 2024च्या निवडणुकीत प्रयत्न केले, त्यावेळी ते सफल झाले। त्यावेळेस आदरणीय अजब सिंग पाटील आणि पवार सर हे अध्यक्ष उपाध्यक्ष झाले आणि त्याचप्रमाणे तीच परंपरा आज सुद्धा आम्ही अंमलात आणली। अध्यक्ष आदरणीय रागिणीताई, उपाध्यक्ष अनिल गायकवाड हे झाले, म्हणजे ही परंपरा कायम चालू राहील आणि याचा मागचा मूळ हेतू म्हणजे संस्थेच्या प्रगतीचा। त्याच्यामध्ये जर आपण सर्व समविचारी लोक एकत्र आलो तर नक्कीच संस्थेची प्रगती होते, म्हणून आम्ही हा पायंडा पाडलेला आहे। विरोधकांनी देखील आपल्याला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। देखील यामागचं राजकारण तुमच्या काळात कसं असणार? ते बघा, विरोधक आम्ही मानतच नाही, आम्ही समविचारी लोक एकत्र आलेलो आहेत। त्याच्यात सहकार लोकसहकार प्रगती गटातही लोक आहेत। ज्या लोकांनी बाकीचे लोक मतदानाला आले नाही त्यांनी यायला पाहिजे होतं, कारण हा एक ठराविक काळासाठी विषय असतो, परंतु आपल्याला संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे असं आमचं मत होतं, परंतु ते मतदानाला येऊ शकले नाही, आले नाही। मॅडम काय सांगणार, गसस सोसायटीच्या अध्यक्षपदी तुमची आधी निवड झाली आहे। या गसस सोसायटीचा जर इतिहास बघितला तर प्रत्येक वेळी या ठिकाणी निवडणूक पार पडते, मात्र पहिल्यांदा या ठिकाणी निवडणूक बिनविरोध झालेली आहे। सहकार गटाकडून तुमच्या अध्यक्षपदी या ठिकाणी निवड झाली आपल्याला, काय पहिली प्रतिक्रिया असणार? पहिली प्रतिक्रिया निश्चितच आनंदाची आहे, कारण जिथे 40 ते 50% महिला सभासद आहेत तिथे सोसायटीच्या 119 वर्षाच्या इतिहासामध्ये दुसऱ्यांदा महिलेला अध्यक्षपदाची संधी मिळालेली आहे आणि हे निश्चितच एक चांगले पर्व आहे की जिथे बिनविरोध निवडणूक झालेली आहे। पण ही दुसऱ्यांदा, कारण याआधी सुद्धा मागचे जे अध्यक्ष होते अजब सिंग काका, तर त्यांच्या काळातही बिनविरोध निवडणूक अध्यक्षांची झालेली होती। त्याचा एक हेतू हाच होता की आपण समविचारी लोकांनी एकत्र येणं आणि सभासदांच्या हितासाठी कार्य करणं, आणि तोच हेतू 1.5 वर्षामध्ये जे मागचे चांगले चांगले निर्णय घेण्यात आले त्या निर्णयाचीच परिणिती होती की तशा अल्पमतात असलेल्या आम्ही 2च महिला संचालक आहोत, परंतु त्यातही मला त्यांनी संधी दिली। त्याचं कारण एकमेव आहे की त्या निमित्ताने महिलेला नेतृत्व करण्याची संधी देणं आणि महिला संचालकाच्याही मनात काही असेल तर त्या पूर्णत्वास नेण्यासाठी मार्गदर्शन करणं हाच हेतू आहे। त्याच्यामुळे हा एक चांगला पायंडा पडतो आहे की बिनविरोध अध्यक्षाची निवड होते, त्याच्याबद्दल मला निश्चितच आनंद आहे। आणि हे सगळे अभ्यासू संचालक, अभ्यासू असे आमचे श्रेष्ठी, कारण
सहकार गटाचा एक विशेष असा आहे की तो गट नव्याने निर्माण झालेला नाही. आदरणीय बीबी आबांच्या काळापासून एक सक्रिय असा गट निवृत्त झालाय तरीही सहकार गटाच्या मागे ध्येयधोरणे ठरवण्यामागे उपस्थित असतो आणि अशा लोकांच्या अभ्यासू याचा उपयोग संचालकांना होत असतो. ध्येयधोरणांवर परिणाम करणारे विचार ते मांडत असतात आणि त्या आजी माजी संचालक श्रेष्ठी नेतृत्व यांच्या सगळ्यांच्या सूचना त्यांचा अभ्यास विचारात घेऊन कार्यरत राहणं याला मी प्राधान्य देईल. कारण सर्व संचालक हे खूप अनुभवी आहेत, ज्यांना बघत बघत मी लहानाची मोठी झालेली आहे आणि त्यांच्या मुलाच्या सूचना त्यांचं मार्गदर्शन याच्याखाली निश्चितच एकमताने आदरणीय अजब काका असतील किंवा आमचे अध्यक्ष उदय बापू असतील किंवा मनोज अण्णा असतील किंवा आपले सुनील अण्णा असतील, तर या सगळ्यांच्या अभ्यासाचा उपयोग मला निश्चितच होणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी चांगलं मार्गक्रमण करण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहे. तुम्ही अध्यक्षपद आता धुराल पकड घेतलेले आहेत, तर सभासदांच्या हितासाठी काही आगामी निर्णय काही घेणार आहात? तसं पाहता मला किती कार्यकाळ अंमलबजावणीसाठी मिळतो त्यावर अवलंबून आहे. कारण आता फक्त 11 महिने पुढच्या निवडणुकीसाठी शिल्लक आहेत. त्यामधून माझ्या वाट्याला किती कार्यकाळ येतो त्यामध्ये मागच्या 4 वर्षामध्ये खूप चांगले चांगले निर्णय गटाने घेतलेले आहेत एकमताने आणि त्याच्यात शिल्लक असं काही राहिलेलं नाही. पण तरी सुद्धा स्त्री सभासदांच्या भावना लक्षात घेऊन त्यांच्या हितासाठी काहीतरी निर्णय घेण्याची जर संधी मिळाली तर ते निश्चितच सगळ्यांच्या मार्गदर्शनाने मी करण्याचा प्रयत्न करणार. काही विरोधकांनी हे बघा, लोकशाहीमध्ये तुम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. तुम्ही स्वतः चेअरमन पदाचे दावेदार म्हणत होते की मला शब्द दिलेला आहे, पण जेव्हा तुम्हाला संचालक नाकारतायत, 15-16 संचालक नाकारतायत, त्यावेळेस तुम्ही बहिष्कार टाकतात. हा बहिष्कार तुम्ही 20 महिने जेव्हापासून कार्यकाळ आला एकही प्रकारचा विरोधाचा कागद न देता अगदी सगळ्याच आनंदाने सगळे संचालक 21चे 21 संचालक सोबत घेऊन हा कार्यकाळ पूर्ण झाला. त्याच्यानंतर जेव्हा सगळ्या संचालकांसमोर इच्छा प्रदर्शित करण्यात आली की आता कोणाला अध्यक्षपद द्यायचं, तर त्यावेळेस सगळ्यांच्या वतीने रागिनी चव्हाण यांचं नाव समोर आलं, अनिल गायकवाड यांचं नाव समोर आलं आणि त्यावेळेस मी अध्यक्ष होत नाही म्हणून बहिष्कार टाकणं हे मला असं वाटतं की ते जसे एखाद्या बंदर को अंगूर कब मीठे लगते हैं जब उनका हात पोहोचतात, अशी प्रतिक्रिया आहे. त्याच्यामुळे बहिष्कार कशाला टाकू शकता? बहिष्कार म्हणजे तुम्ही होत नाही म्हणून बहिष्कार, तुम्ही झाले असते तर, म्हणून हे अत्यंत चुकीचं आहे. मी गेल्या म्हणजे माझ्या वेळेस सारे गट प्रगती, लोक सहकार सगळे समविचारी लोक आले आणि आजही जे त्यांचे गटाचे लोक होते, मनोज माळी असतील, विजय पवार असतील, निलेश पाटील असतील, हे सगळे लोक हल्ले नाही, कुणी जिथून गेलं नाही, सगळेजण एका विचाराने 20 महिन्यापासून होते आणि आजही ते सोबत आहे. आणि त्याच्यामुळे आता तुम्ही बहिष्कार कोणत्या कारणासाठी टाकतायत ते तर कळायला पाहिजे. बहिष्कार टाक, तुम्ही होत नाही म्हणून बहिष्कार, असा वैयक्तिक बहिष्कार मला वाटतं हा काही योग्य नाही.